नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण अनेकदा अशा एका व्यक्तीला भेटतो जी व्यक्ती रूम मध्ये शिरताच वातावरणात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. विचार करा, एखादं लग्न कार्य असो, ऑफिसची मीटिंग असो किंवा मित्रांचं गेट टुगेदर. काही लोक असे असतात जे लांबून चालत येत असले तरी सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळतात. त्यांनी अजून तोंडही उघडलेलं नसतं तरी लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. मग आपल्या मनात प्रश्न येतो, त्यांच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही? यांनी काय खूप महागडे कपडे घातलेत का ते खूप श्रीमंत आहेत? पण उत्तर नाही असं असतं. खरं तर हा चमत्कार असतो त्यांच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीचा, म्हणजेच एका आकर्षक व्यक्तिमत्वाचा. मित्रांनो, लक्षात ठेवा, समाजात किंवा चार चौघात उठून दिसण्यासाठी तुम्हाला खूप आरडाओरडा करायची किंवा प्रसिद्ध असण्याची गरज नसते. गरज असते ती स्वतःमध्ये काही खास बदल घडवून आणण्याची. आज मी तुम्हाला अशा 7 गुप्त सवयींबद्दल सांगणार आहे, ज्या जर तुम्ही आजपासून स्वतःला लावल्यात तर उद्यापासून लोक तुम्हाला नोटीस करायला लागतील. गर्दीत हरवून जाणारे एक सामान्य व्यक्ती बनायचं की त्या गर्दीचं आकर्षक केंद्र बनायचं, हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. चला तर मग सुरू करूया. सवय पहिली, बॉडी लँग्वेज आणि पोश्चर. कोणत्याही समूहात तुमची पहिली छाप तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या शरीराच्या हालचालीतून म्हणजेच बॉडी लँग्वेज मधून पडते. तुम्ही एखाद्या खोलीत किंवा कार्यक्रमात कसे प्रवेश करता यावरून लोक तुमच्या आत्मविश्वासाचा अंदाज लावतात. त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पोश्चर. नेहमी ताठ उभे राहा आणि चालताना तुमचे खांदे झुकलेले न ठेवता सरळ ठेवा. यामुळे तुम्ही अधिक ऊर्जावान आणि प्रभावशाली दिसता. वाकून चालल्याने किंवा खांदे पाडून बसलेल्याने तुमच्यातली भीती किंवा कमकुवतपणा दिसून येतो. दुसरी महत्वाची सवय म्हणजे आय कॉन्टॅक्ट किंवा नजरेला नजर देऊन बोलणे. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना इकडे तिकडे न पाहता त्यांच्या डोळ्यात पाहून बोलल्यास तुम्ही मांडत असलेल्या व्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे हे सिद्ध होते. यामुळे तुम्ही केवळ प्रामाणिकच वाटत नाही तर समोरच्या व्यक्तीलाही आदराची भावना मिळते. थोडक्यात तुमची देहबोली ही तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे, जी न बोलताही तुमचा दबदबा निर्माण करते. सवय दुसरी, उत्तम श्रोता बना. चार चौकात उठून दिसण्यासाठी उत्तम श्रोता असणे ही एक जादुई सवय आहे. आपल्याला वाटतं की सतत स्वतःबद्दल बोलण्याने किंवा जास्त बोलल्याने लोक आपल्याकडे आकर्षित होतात, पण वास्तव याच्या अगदी उलट आहे. जगात स्वतःच ऐकून घेणारे खूप आहेत, पण मनापासून ऐकणारे फार कमी. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजेच पूर्ण लक्ष देऊन ऐकता, तेव्हा त्या व्यक्तीला आपोआपच आदराची आणि महत्वाची भावना मिळते. केवळ गप्प बसणं म्हणजे ऐकणं नव्हे, तर तुमच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि मधूनच विचारलेला प्रश्न हे दर्शवतात की तुम्हाला त्यांच्या विषयात रस आहे. उदाहरणार्थ, हो का, असं कसं झालं, किंवा त्यानंतर काय घडलं, असे छोटे प्रश्न आणि पोषक प्रश्न संवादाला जिवंत ठेवतात. जो माणूस शांतपणे ऐकून घेतो, लोक त्याच्याकडे अधिक मोकळेपणाने व्यक्त होतात आणि अशा व्यक्तीची प्रतिमा समाजात एक समजूतदार आणि लोकप्रिय माणूस म्हणून तयार होते. लक्षात ठेवा, देवाने आपल्याला 2 कान आणि एकच तोंड दिले. त्यामागचा उद्देशच हा आहे की आपण बोलण्यापेक्षा दुप्पट ऐकलं पाहिजे. प्रभावी व्यक्तिमत्वाचे तिसरे लक्षण म्हणजे मोजकं आणि स्पष्ट बोलणे. अनेक वेळा लोक समोरच्यावरती छाप पाडण्याच्या नादात खूप वेगाने आणि भरभर बोलतात, ज्यामुळे शब्दांचा गुंता होतो आणि समोरच्याला काहीच समजत नाही. बोलताना कधीही घाई करू नका. प्रत्येक शब्द स्पष्ट आणि संथपणे उच्चारला तर तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. तुमच्या आवाजात एक प्रकारचा ठामपणा असतो, जो ऐकणाऱ्याला खिळवून ठेवेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या शब्दाचा दर्जा. तुमची भाषा ही तुमच्या संस्कारांचा आणि संस्कृतीचा आरसा असते. संवाद साधताना चुकूनही अनावश्यक शिव्या, कोणाचे उणे धुणे काढणे
टोमणे किंवा नकारात्मक शब्दांचा वापर करू नका. जे लोक मोजकं आणि अर्थपूर्ण बोलतात त्यांच्या शब्दांना समाजात जास्त किंमत असते. लक्षात ठेवा, जास्त बोलणारा माणूस आपली किंमत घालवून बसतो, पण विचारपूर्वक आणि स्पष्ट बोलणारा माणूस चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. तुमची ही स्पष्ट वक्तेपणाची सवय तुम्हाला इतरांपेक्षा नक्कीच वेगळं आणि प्रतिष्ठित बनवेल. नंबर 4. पेहराव आणि वैयक्तिक स्वच्छता. चार चौघात तुमची पहिली छाप तुमच्या शब्दांआधी तुमच्या पेहरावातून पडते. म्हणजेच फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. हे ब्रीदवाक्य नेहमी लक्षात ठेवा. प्रसंगानुसार कपडे निवडणे ही एक कला आहे. समजा तुम्ही एखाद्या लग्नात जात असाल तर तिथे पारंपरिक किंवा झगमगीत कपडे शोभून दिसतात, पण तेच जर एखादी ऑफिस मीटिंग असेल तर तिथे तुमचे इस्त्री केलेले फॉर्मल कपडेच तुम्हाला प्रोफेशनलिझम दर्शवतात. कपडे खूप महागडे असावेत असं मुळीच नाही, पण ते स्वच्छ, नीटनेटके आणि नीट फिटिंगचे असणे अत्यंत गरजेचे असतं. कपड्यांसोबत वैयक्तिक स्वच्छता हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे. तुमची कापलेली नखं, व्यवस्थित विचरलेले केस आणि शरीराची दुर्गंधी टाळण्यासाठी वापरलेले एखादं चांगलं अत्तर किंवा डिओडोरंट या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात खूप मोठा प्रभाव पाडतात. ज्या व्यक्तीच्या जवळ गेल्यावर प्रसन्न वाटतं, तिच्याशी संवाद साधायला लोकांना आवडतं. अस्वच्छ राहणाऱ्या माणसाकडे कितीही ज्ञान असलं तरी लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तुमची बाह्य स्वच्छता ही तुमच्या आंतरिक शिस्तीची आणि स्वतःबद्दलच्या आदराचा आरसा आहे, जी तुम्हाला गर्दीत एक वेगळी ओळख मिळवून देते. नंबर 5. चार चौकात केवळ तुमचे कपडे किंवा तुमची देहबोली तुम्हाला फार काळ टिकवून धरू शकत नाही. जर तुमच्याकडे बोलण्यासाठी कंटेंट म्हणजेच ठोस माहिती नसेल तर तुमची छाप लवकर पुसली जाते. म्हणूनच 5वी महत्वाची सवय आहे ती म्हणजे ज्ञानाची ओढ. केवळ वरवरचं दिसणं पुरेसं नसतं. जेव्हा लोक एखाद्या विषयावरती चर्चा करत असतात तेव्हा तुम्ही तिथे काय भर घालता यावरूनही तुमची बौद्धिक पातळी समजते. यासाठी तुमचे वाचन अद्ययावत असणे गरजेचे असते. जगात सध्या काय सुरू आहे, नवीन तंत्रज्ञान काय आहे किंवा तुमच्या क्षेत्रातील नवीन घडामोडी काय आहेत याची माहिती ठेवा. ज्या व्यक्तीला प्रत्येक विषयात थोडं का होईना पण अर्थपूर्ण बोलता येतं, अशा व्यक्तीचा सल्ला घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी लोक नेहमी उत्सुक असतात. ज्ञान हे असा दागिन्यासारखं आहे जे कधीही जुनं होत नाही. तुम्ही जितकं जास्त वाचता आणि शिकता तितका तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि लोक तुम्हाला एका जाणकार व्यक्तीच्या नजरेतून पाहू लागतात. लक्षात ठेवा, रिकाम्या भांड्याचा आवाज मोठा असतो, पण ज्ञानाने भरलेला माणूस शांत राहूनही प्रभावी ठरतो. 6वी महत्वाची सवय आहे ती म्हणजे मदतीची वृत्ती आणि नम्रता. समाजात कितीही मोठा आणि यशस्वी माणूस असला तरी जर तो गर्विष्ठ असेल तर लोक त्याच्याबद्दल कधीच मनापासून आदर बाळगत नाहीत. उलट जी व्यक्ती यशाच्या शिखरावर असूनही जमिनीवरती पाय ठेवून असते तिला जग डोक्यावरती घेतं. तुमची नम्रता ही तुमची कमजोरी नसून ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यक्रमात किंवा ग्रुपमध्ये असता तेव्हा कोणाला काही छोटी मोठी मदत लागत असेल तर संकोच न करता स्वतःहून पुढे व्हा. मग ते कोणाला खुर्ची देणं असो किंवा पाणी विचारणं. अशा साध्या कृतींमधून तुमची माणुसकी दिसून येते. लोकांच्या मनात हक्काची जागा मिळवण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. जो माणूस दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जातो आणि सर्वांशी आदराने वागतो तो त्या चर्चेचा आणि समूहाचा खरा नायक ठरतो. लक्षात ठेवा, तुमचं यश लोकांना प्रभावित करेल, पण तुमची नम्रता त्यांना तुमचं कायमचं फॅन बनवेल. 7वी सवय, चेहऱ्यावर हास्य. चार चौकात उठून दिसण्यासाठीची सर्वात शेवटची आणि अत्यंत प्रभावी सवय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती हसणारे हास्य.
ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे जिची किंमत शून्य आहे, पण तिचा प्रभाव मात्र लाख मोलाचा असतो. तुम्ही कितीही महागडे कपडे घातले किंवा कितीही ज्ञान पाजळलं, पण जर तुमच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतील तर लोक तुमच्याशी बोलायला कचरतात. या उलट एक छोटीशी स्माईल समोरच्या व्यक्तीचा तुमच्याबद्दलचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकते. हसरा चेहरा हा सकारात्मकतेचे प्रतीक असतो आणि अशा व्यक्तींकडे लोक नैसर्गिकरित्या आकर्षित होतात. जेव्हा तुम्ही कोणाशी हसून बोलता तेव्हा तुम्ही नकळत समोरच्याला असा संदेश देता की मला तुमच्याशी बोलायला आनंद होत आहे. यामुळे संवादातील ताण कमी होतो आणि मैत्रीपूर्ण वातावरण तयार होते. लक्षात ठेवा, तुमचं हास्य हे एखाद्या मॅग्नेट सारखं काम करतं, जे लोकांना तुमच्याशी जोडतं. म्हणून कोणत्याही कार्यक्रमात किंवा चर्चेत प्रवेश करताना तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक आणि प्रसन्न हास्य ठेवा. तुमची एक छोटीशी सवय तुम्हाला केवळ उठूनच दाखवत नाही, तर लोकांच्या आठवणीत तुम्हाला कायमचं स्थान मिळवून देते. तर मित्रांनो, या होत्या 7 साध्या पण प्रभावी सवयी, ज्या तुम्हाला कोणत्याही गर्दीत उठून दाखवतील. लक्षात ठेवा, स्वतःमध्ये बदल घडवणं ही एका दिवसाची गोष्ट नाही, पण जर तुम्ही रोज थोडा थोडा प्रयत्न केला तर तुमचं व्यक्तिमत्व नक्कीच सुधारेल. महत्वाचं म्हणजे केवळ चांगले कपडे घालणं म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे, तर तुमची नम्रता, तुमचं बोलणं आणि तुमचा आत्मविश्वास हा इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. आजपासूनच यातील किमान एक सवय तरी स्वतःला लावून बघा. तुम्हाला स्वतःमध्ये झालेला बदल लगेच जाणवेल. जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशा नवनवीन विषयांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.